केंद्रात जाऊन शेतकऱ्यांसाठी मदत आणा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. केंद्रात तुमचंच सरकार आहे, दिल्लीत जाऊन मदत आणा असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारला केलेलं आहे. सपकाळ यांनी सकाळी 7 वाजता जिल्ह्यातील पाचोड येथून अतिवृष्टी नुकसान पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. आभाळ फाटलं असून सरकारनं मदत द्यायला उशीर केलेला आहे. हा राजकारण आणि आरोपांचा प्रसंग नाही, पण अवकाळी पाऊस उन्हाळ्यापासून सुरू झालेला आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत द्यावी आणि खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी 5 लाखांची मदत व्हावी. राज्यात विदारक परिस्थिती निर्माण झालेली असून ताबडतोब मदत जाहीर करावी अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे. निवडणुकीत तुम्ही दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करायला पाहिजे. तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. गावागावात सुरू असलेल्या बँकांच्या सक्तीचं कर्ज वसुली बंद करावी. मोफत बियाणे आणि खते द्यावीत अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली आहे. सरकार ओला दुष्काळ पुढील 2 ते 3 दिवसात जाहीर करेल, मात्र वाटण्याच्या अक्षता लावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. आश्वासनांचा सुकाळ आणि सरकारी योजनेचा दुष्काळ पाहायला मिळतो आहे. सरकारने विशेष पॅकेज द्यावे. तुमचं केंद्र आणि राज्यात सरकार आहे. ट्रिपल इंजिनच्या मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांनी बांधावर उभं राहून फोटो काढण्याचे नाटक बंद करून दिल्लीत आपली पूर्ण पत लावून राज्याला दिलासा द्यावा अशी मागणी सपकाळ यांनी केलेली आहे. सरकार हा ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या अनुषंगानं 2-4 दिवसामध्ये तो जाहीर करेल. मात्र 2-4 दिवसामध्ये हा ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षता त्या लावण्याचा देखील प्रयत्न त्यामध्ये होऊ शकतो. दुष्काळ आणि सुकाळ, त्यामुळे आश्वासनांचा सुकाळ आणि सरकारी उपाययोजनांचा दुष्काळ हे चित्र असताना केवळ हा ओला दुष्काळ जाहीर न करता त्यासाठी विद्यार्थ्यांची फक्त परीक्षा शुल्क माफ न करता यासाठी एकंदरीत खरीप हंगामाच्या आणि रब्बी हंगामाची सांगड घालत असताना खरीपाचं नुकसान आणि रब्बीची व्यवस्था आणि जमीन खरडून गेल्या घरांचे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जे नुकसान झालं ते भरून काढण्याच्या अनुषंगाने देखील एक विशेष पॅकेज द्यावं. केंद्र सरकार आहे आणि ट्रिपल इंजिन सरकार आहे. या तिघांनी पण, एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी बांधावर उभं राहून फोटो काढण्याचं नाटक हे बंद करावं. त्यांनी दिल्ली गाठावी, दिल्लीमध्ये आपली सगळी पत वापरावी आणि ती पत वापरत असताना आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना थेट स्वरूपामध्ये दिलासा द्यावा अशा स्वरूपाची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. कुठे नाशिकला कुंभमेळा होणार आहे म्हणून जी अतिरिक्त केलेली तरतूद आहे त्या तरतुदीला ताबडतोबीनं दुष्काळी भागाकडे वळवावं. एवढंच नाही तर जो शक्ती महापीठाचा घाट घातला जातोय तो देखील तात्काळ थांबावा आणि ती देखील रक्कम ही शेतकऱ्यांच्या मदतीकरता वळवावी. हे आमचं खुल्या मनानं या ठिकाणी सरकारला आग्रही स्वरूपाचं एक निवेदन आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.